आपण बघताय एबीपी माझा. जाऊया अमरावतीमध्ये एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा संवाद तरुणाईशी हा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि तिकडे तरुणाईशी संवाद साधताना तुकाराम मुंढेंच्या या संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते. द्याव्या वाटतात, चांगल्या गोष्टी ज्या द्याव्या वाटतात किंवा सांगाव्या वाटतात त्या स्वतःच्या कृतीतून त्या अगोदर करायच्या असतात. उदाहरणार्थ आपण मुलांना सांगतो खोटं बोलू नको, बरोबर आहे. पण शाळेला एका दिवशी आपल्याला सुट्टी पाहिजे असं तर सांगतो की आपण सांगू उद्या तू आजारी होता म्हणून. म्हणजे खोटं बोला, खरं तर प्रिन्सिपल पाहिजे पण ते खोटं बोलून शिकवतोय आपण. तर मुलांना जे जे व्हॅल्यू द्या, पैसे देऊ नका, त्यांना सक्षम करा. कशाचं? निर्णय क्षमता, विचार करण्याची क्षमता, क्रिटिकल थिंकिंगची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हची क्षमता, ह्या क्षमता देण्यासाठी प्रयत्न करा. ते केलं तर त्या जीवनात खूप मोठी उंच भरारी घेतील. त्यासाठी सक्षम करा. एवढंच केलं तर खूप मोठा समाज. इतिहासामध्ये असे बरेच अधिकारी आले, पदाधिकारी आले, नेते आले. किती जणांची नोंद आहे? महात्मा गांधी किती श्रीमंत होते? नेल्सन मंडेला किती श्रीमंत होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते मोठे बंगले होते? शिवाजी महाराजांनी स्वतःचे असे किती बंगले बांधून त्याच्यात राजवाडे तयार केले होते? त्यांना आपण का विसरत नाही? जगाच्या इतिहासावरती, आपल्या काळजावरती त्यांचं नाव का कोरले गेलेली आहेत? का आपण फक्त बिल गेट्सचं आणि यांचंच नाव घेऊन पुढे जातोय का? इमॅजिन करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला, ज्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने नेहरूपासून आंबेडकरांपर्यंत सर्वजण होते, सरदार पटेल होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते, या सर्वांनी जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांनी प्रत्येकाला तत्कालीन 21 वर्षानंतर 18 वर्षाच्या वर त्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. तो जर अधिकार नसता तर तुम्हाला आज आपल्याला हवं तसं शासन निवडता आलं असतं का? याचा विचार करा. आणि आता पुन्हा एकदा पावसाची अपडेट येते.